नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी अगदी बारीक कापून घेतलेला पत्ता कोबी घ्यायचा आहे. यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पोहे खायचा 1 चमचा सोया सॉस यामध्ये घालून घेतला आणि 1 चमचा यामध्ये रेड चिली सॉस घालून घेतला. आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्यामुळे पत्ता कोबी थोडीशी सॉफ्ट होते आणि पत्ता कोबीमधून पाणी रिलीज व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये 1 वाटी मी कॉर्न फ्लोअर घालून घेतलेली आहे आणि पाव वाटी मैदा घातलेला आहे. सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. पत्ता कोबीला भरपूर सारं पाणी सुटतं, त्यामुळे अजिबात थोडाही पाण्याचा वापर न करता पीठ आपल्याला चांगलं व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. इथे मी पीठ चांगलं तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता या पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ तयार करण्यासाठी मी अजिबात थोडाही पाण्याचा वापर नाही केलेला. इथे आज आपण कोबीचे मंचुरियन तयार करत आहोत, तर त्यासाठी तेल आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचे. हातामध्ये थोडंसं हे मिश्रण घ्यायचे आणि असं तेलामध्ये घालून घ्यायचे. आता हे मंचुरियन आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मध्यम आचेवरती चांगले फ्राय करून घ्यायचे. एका साईडने मंचुरियन फ्राय झाल्यावरती दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी चांगले फ्राय करून घ्यायचे. मंचुरियन इथे मी फ्राय करून घेतलेले आहे. आता आपण यांना काढून घेऊया. बघू शकता मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे मंचुरियन तयार झाले. चायनीज सेंटरवरती मिळतात अगदी तसेच आणि त्याच चवीचे मंचुरियन आज आपण घरच्या घरी तयार केले. चवीलाही अगदी छान लागतात आणि मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी बारीक कापून घेतलेली पत्ताकोबी घ्यायची आहे. त्याच वाटीने पाव वाटी किसून घेतलेला गाजर घेतलं. पाव वाटी अगदी बारीक कापून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं. 1 चमचा हिरव्या मिरचीचे काप घातले. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली. 1 चमचा जिरे पावडर घालायचे. 1 चमचा धणे पावडर घातली. पाव चमचा हिंग घालायचे. पाव चमचा हळद घालायचे. पाव चमचा ओवा घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. सगळे शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करायचं आहे. लक्षात ठेवा एका वेळेस जास्त पाणी घालू नका, नाहीतर मग बेसन पिठाच्या गाठी होऊ शकता. थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. बॅटर इथे मी तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची आहे. यापासून आपण धिरडी तयार करणार आहोत. त्यासाठी तवा इथे मी गरम करून घेतलाय. याला तेल लावून घ्यायचं आहे. आता हे तयार करून घेतलेलं धिरडीचं बॅटर तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि याला पसरवून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे अगदी गोलाकार असं हे धिरडं होत नाही. धिरडं आपल्याला दोन्ही बाजूंनी चांगलं भाजून घ्यायचं आहे. एका साईडने धिरडं भाजून झाल्यावरती पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील याला भाजून घ्यायचं आहे. इथे हे धिरडं मी भाजून घेतलेलं आहे. याला आता आपण काढून घेऊया. इथे आपलं कोबीचं धिरडं तयार झालेलं आहे. मुलांना जर कोबीची भाजी आवडत नसेल त्यावेळेस तुम्ही हे धिरडं बनवून घेऊ शकता. चवीला अगदी छान लागतं. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका परातीमध्ये 1 वाटी बारीक कापून घेतलेला कोबी घालून घेतला. पाव वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घातला. 1 वाटी गव्हाचं पीठ यात घातलं. 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालून घेतलं. पाव चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. अर्धा चमचा हळद घालायची. 1 चमचा लाल तिखट घातलं. अर्धा चमचा जिरे पावडर. अर्धा चमचा धणे पावडर घातली. पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे. पाव चमचा ओवा घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा आपल्याला मऊसूत असा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी पिठाचा अगदी मऊसूत असा गोळा तयार करून घेतलेला आहे. बघू शकता या पद्धतीने. इथे आज आपण कोबीचे थालीपीठ बनवत आहोत, तर त्यासाठी हाताला आता तेल लावून घ्यायचे. जेवढं लहान किंवा मोठं तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं
आणि याचा आपल्याला या पद्धतीचा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। चला आता थालीपीठ थापून घेऊया। त्यासाठी इथे मी सुती कापड आधीच ओला करून घेतलेला आहे। तयार करून घेतलेला हा गोळा या कापडवरती ठेवायचा आहे। हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे। इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला असे होल्स हे तयार करून घ्यायचे। थालीपीठ तयार झालं। आता लगेच याला आपण भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला, याला तेल लावून घेतलेलं आहे। आता कापडासहित आपल्याला हे थालीपीठ असं तव्यावरती घालायचंय आणि यावरचं कापड आपल्याला अलगद काढून घ्यायचंय। थोडंसं तेल आपल्याला या थालीपीठावरती घालून घ्यायचंय आणि हे थालीपीठ क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय। एका साइडने थालीपीठ भाजून झालं की याला पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साइडने देखील भाजून घ्यायचे। इथे मी हे थालीपीठ दोन्ही साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता आपण याला काढून घेऊया। बघू शकता मस्त असं क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे कोबीचं थालीपीठ तयार झालं। चवीला अगदी छान लागतं। तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा केचप सोबत खाऊ शकता। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा इथे आपल्याला जाड वापरायचा आहे। यामध्ये पोहे खायचे 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे। आता एक वाटी अगदी बारीक कापून घेतलेला कोबी यामध्ये घालायचा आहे। पाव वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। पाव वाटी किसून घेतलेलं गाजर यामध्ये घालायचं आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची। 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा जिरं घालून घ्यायचे। पाव चमचा हिंग घालायचा आहे। अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे। पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेऊया। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। सुरुवातीला असायला मिक्स करून घ्यायचं म्हणजे अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचंय। आता थोडं थोडं पाणी घालायचंय आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। एका वेळेस जास्त देखील पाणी घालू नका, नाहीतर रव्याच्या गुठळ्या होऊ शकता। इथे मी बॅटर हे तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता बॅटरवरती झाकण ठेवायचंय आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिट झालेले आहे। झाकण यावरचं काढूया। बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तर तो सुद्धा चांगला भिजलेला आहे। आणि बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची। यापेक्षा जास्त सैलसर हे बॅटर ठेवायचं नाही। पाव चमचा यामध्ये इनो घालायचे आणि अगदी पटकन हे बॅटर मिक्स करून घ्यायचे। बॅटर तयार झालं। यापासून आपल्याला आप्पे तयार करायचे आहे। त्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतलं। आता आप्पे मोल्डमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं। आता एक एक चमचा हे तयार करून घेतलेलं आप्यांचं बॅटर आपल्याला मोल्डमध्ये घालून घ्यायचंय। आप्यांचं मिश्रण असं आप्पे मोल्डमध्ये फिल करताना सुरुवातीला हे शेवटचे मोल्ड फिल करायचे आणि नंतर आतमधील फिल करायचे, कारण आतमधील मोल्ड हे टेम्परेचरमुळे जास्त गरम झालेले असतात आणि त्यामुळे आतमधील आप्पे हे लवकर तयार होतात। आता यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला आप्पे हे एका साइडने भाजून घ्यायचे। इथे मी आप्पे एका साइडने भाजून घेतलेले आहे। यावरचं झाकण काढायचं आणि आप्पे आपल्याला पलटून घ्यायचे। याच पद्धतीने आप्पे आपल्याला दुसऱ्या साइडने देखील भाजून घ्यायचे। इथे मी हे आप्पे दोन्ही साइडने मस्त हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता मस्त असे टम्म असे हे आप्पे फुगलेले आहे आणि छान असे मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट असे आप्पे हे तयार होतात। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। त्यात आधी एका बाउलमध्ये अर्धी वाटी आपण बेसन पीठ घालूयात। यामध्ये त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता यामध्ये बारीक कापून घेतलेला 1 कप आपण पत्ता कोबी घालूयात। आता यामध्ये पाव वाटी आपण किसून घेतलेलं बीट घालूयात। मुलांना शक्यतो पत्ता कोबी आणि बीट आवडत नाही, मग आपण अशा पद्धतीने काहीतरी नवीन पदार्थ त्यांना तयार करून देऊ शकतो। बारीक कापून घेतलेला कांदा घालूयात। मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची आहे। आता यामध्ये काही मसाले घालूयात। पाव चमचा हळदी पावडर घालूयात। पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे। पाव चमचा इथे मी चिली फ्लेक्स घातलेली आहे। 1 चमचा जिरं घालूयात आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे। ओवा घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूयात।
आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। हा पदार्थ अगदी पटकन तयार होतो आणि जर शाळेला उशीर झाला असेल त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ तयार करून घेऊ शकता। आता यामध्ये थोडं पाणी घालून याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे मी हे बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे। बॅटरची थिकनेस आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे। तुम्ही बघू शकतात बीट घातल्यामुळे या बॅटरला रंग खूप छान आलेला आहे आणि यापासून जो आपण पदार्थ तयार करणार आहोत तर तो दिसायला तर अप्रतिम दिसेल, पण मुलांना बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल। आता इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे। याला तेल लावून घेऊयात आणि एक एक पडी आपल्याला अशा पद्धतीने बॅटर यावरती घालायचं आहे आणि छोटे छोटे पॅनकेक तयार करून घ्यायचे आहे। आपण याला व्हेजिटेबल पॅनकेक सुद्धा म्हणू शकतो आणि तुम्ही बघू शकतात या पॅनकेकचा रंग एवढा सुंदर दिसत आहे, तेवढेच एक खायला सुद्धा अप्रतिम तयार होता। आता यावरती झाकण ठेवूयात आणि याची एक साइड आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। इथे मी हे व्हेजिटेबल पॅनकेक एका साइडने छान भाजून घेतलेले आहेत। आता थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने, आणि हे व्हेजिटेबल पॅनकेक आता आपण पलटी करून घेऊयात। आता आपण हे पॅनकेक दुसऱ्या साइडने सुद्धा छान भाजून घेऊयात। थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे पॅनकेक 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचे आहेत। इथे मी हे व्हेजिटेबल पॅनकेक दुसऱ्या साइडने सुद्धा छान भाजून घेतलेले आहेत। हे व्हेजिटेबल पॅनकेक दिसायला एवढे सुंदर दिसतात पण चवीला अप्रतिम तयार होतात। मुलांच्या टिफिन बॉक्समध्येच काय, तुम्ही हे पॅनकेक नाश्त्यासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।